मी डॉक्टर प्रशांत गायकवाड, गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, ब्रँड अँबॅसेडर बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, सोबतच भारत सरकारचा CCRT फेलोशिप होल्डर, महाराष्ट्र शासनाचे नुकतेच संचालनालयाचे नुकतेच राज्य पुरस्कार जाहीर झालेत आणि त्यामध्ये वाद्य संगीतातला जो पुरस्कार देण्यात आला त्या पुरस्कारासाठी मला माझं मनोगत आपल्यासमोर मांडायचं आहे। त्यांना जो पुरस्कार देण्यात आला हा वाद्य संगीतातला, त्यामध्ये मी सुद्धा माझी प्रोफाईल दिली होती आणि आदरणीय मुनगंटीवार सरांनी मला म्हटलं होतं की तुझी अशी प्रोफाईल मला आजपर्यंत पाहण्यात नाही आली, त्यामुळे या प्रोफाईलचं निश्चित म्हटलं सर नाही, ही प्रोफाईल तुम्ही खरोखर उघडून पहा, या प्रोफाईलमध्ये काय काय आहे ते मी त्यांना सांगितलं। म्हणजे नाही तुला मिळणारच, कारण सांस्कृतिक याचा पुरस्काराचा जो अध्यक्ष आहे तो मीच राहतो आणि कमिटीसमोर मी तुमचा विषय करीलच। परंतु जेव्हा हे 20 तारखेला जाहीर झालेत, सकाळच्या पेपरमध्ये मी बातमी पाहिली तेव्हा त्यामध्ये माझे कुठेच नाव नव्हतं। त्यामुळे मी संबंधित ज्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला त्याची प्रोफाईल छानून पाहिली असता मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला। त्यांचं प्रोफाईल आणि माझं प्रोफाईलमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे। मी असं नाही म्हणत मी पुरस्काराची भीक नाही मागत आहे कोणासमोर, परंतु जे सत्य आहे ते सत्य आपल्यासमोर आणावं म्हणून मी आजची प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेसवाल्यांना हे सांगितलं की त्या व्यक्तीचं काय योगदान आहे आणि आमचं योगदान काय। तर अशा ह्याच्यात जेव्हा मी मुनगंटीवार साहेबांना फोन केला तर रात्री 11:14 मुनगंटीवार साहेबांना फोन आला, म्हणाले मी काय करणार आहे, कमिटीने निर्णय घेतलाय, मी अध्यक्ष होतो, काय झालं मी सही करायचं काम केलंय। अहो साहेब तुम्ही मला असं म्हटलं आणि तुम्ही माझी साधी प्रोफाईल नाही घेतली, त्याच्यासोबत ठेवली नाही आणि त्या तज्ञ कमिटीमध्ये कोण होतं मला काही माहित नाही। तुम्ही जर प्रेस कॉन्फरन्स घेता अशी मला धमकी देऊन आले तर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि होऊन जायला तुम्हाला कमिटीवाले उत्तर देतील, मी उत्तर देणार नाही। मी 100 कोटी झाडं लावले, मग मला पद्मश्री आजपर्यंत मिळाला नाही, मग मी कोणाला सांगणार म्हणे। म्हटलं साहेब हे काय बोलणं झालं, तुम्ही राज्य सांस्कृतिक मंत्री आहात, त्यामुळे आज मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये मी माझी पूर्ण प्रोफाईल प्रेसवाल्यांसमोर ठेवली। गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, 47 देशांना इंडियन आर्ट अँड कल्चर शिकवण्याचा माझा वर्ल्ड रेकॉर्ड, त्यानंतर CCRTची फेलोशिप, त्यानंतर अनेक घेतलेले पुरस्कार, आसाम गव्हर्नरनी मला सन्मानित केलेलं, त्यानंतर गणेशीलाल आदरणीय ओडिशा गव्हर्नरनी मला सन्मानित केलेलं, त्यानंतर दिल्लीवरून सन्मानित केलेलं, असे कितीतरी पुरस्कार मी त्यात लावले आणि त्यानंतर माझ्या वादनाचे पुरस्कार लावले। तर वादनाचा जर विषय असेल तर संबंधित व्यक्तीला जो पुरस्कार देण्यात आलाय होऊन जायचा एका स्टेजवर, तेव्हाच कळेल की क्वालिटी काय आहे म्हणून। अहो तुम्ही आपले लागे बांधे घेण्यासाठी दुसऱ्याचा नाहक बळी का घेता चांगल्या व्यक्तींचा, आणि संबंधित व्यक्तीची प्रोफाईल पाहता जर त्यांनी पुस्तक लिहिलाय तर माझी 2 पुस्तकं आहेत, तालवाद्य तबला आणि गणितीय समीकरण। दुसऱ्या गोष्टीमध्ये पाहिलं तर समोरची व्यक्ती ही महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाच्या कलाकार निवड समितीवर, असं कसं होऊ शकतं, जो व्यक्ती समितीवर आहे तोच पुरस्कारही घेतो, म्हणजे काहीतरी गौड बंगाल आहे, कुठेतरी काहीतरी डाय शिस्ते आहे। मग याची विचारणा आम्ही कोणाला करावं। आदरणीय मुख्यमंत्री इथले होते अगोदर, आता उपमुख्यमंत्री आहे, तेही लक्ष देत नाहीत। सांस्कृतिक मंत्री, त्यांना आपल्याच लोकांचा विसर पडलेला आहे, साधी प्रोफाईल सुद्धा ते पाहू शकत नाही। अशावेळी आम्ही कोणाकडे जावं। तुम्हाला काय वाटते, तुमच्यासोबत चिटिंग झालेली आहे असं वाटतं का? बिलकुल चिटिंग झाली आहे। त्यांनी पुन्हा या पुरस्कारांना ओपन करावं, ज्या व्यक्तींना दिला गेलाय ज्यांची प्रोफाईल आलेली आहे त्या प्रोफाईलचा तुलनात्मक अभ्यास करावा, परंतु त्या कमिटीवर योग्य व्यक्ती असायला पाहिजे। पुष्कळ वेळा मी पाहिलं माझ्या जीवनामध्ये, जेव्हा मी लहान होतो कॉलेजमध्ये शिकत होतो तर सांस्कृतिक संचालनाचे जे कॉम्पिटिशन्स व्हायच्या तिथे तबल्याच्या आणि गायनाच्या कॉम्पिटिशनला कबड्डीचे जज असायचे, त्यामुळे मला यांचा सावळा गोंधळ माहिती आहे, किती लोकांना काय कळत असेल हेही मला चांगल्याने माहिती आहे। तर आता मी काय बोलावं, तर अशा वेळी दोन्ही प्रोफाईलची तुलना व्हायला पाहिजे, तुलनात्मक अध्ययन व्हायला पाहिजे आणि जो योग्य व्यक्ती असेल त्याला अवॉर्ड देण्यात आला पाहिजे। त्याच्यामध्ये जर माझी प्रोफाईल आहे तर मला देण्यात यावं आणि अन्यथा आणखी कोणी जर असेल तर त्याला देण्यात यावा, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधान लिहिताना त्यांनी काय MLC ची प्रथा ठेवली। MLC का ठेवली, कारण जनतेला कळत नाही कोणाला निवडून आणायचं कोणाला नाही आणायचं, कारण देशाला चालवायचं म्हटलं म्हणजे त्या स्थितीतला त्या विषयामधला पारंगत व्यक्ती हवा। तेव्हा MLC ची प्रथा त्यांनी चालू केली की त्या विषयातले पारंगत व्यक्ती हे राजनीतिक लोक आपल्या मागच्या दरवाजाने आणतील आणि या देशाला चालवतील। पण आज होतंय काय, 20 करोड 40 करोड 50 करोड घेऊन तुम्ही आपल्या ओळखीचे व्यक्ती भरतात सरकारमध्ये, ज्यांना त्या विषयाचं ज्ञानही नसतं आणि त्या विषयाबद्दल ते काही बोलतही नाही, कलाकारीचा क सुद्धा त्याला कळत नाही किंवा त्या विषयातलं ते बोलूही शकत नाही। मग अशा वेळी काय राहणार आहे तुम्ही, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात राजकारण नुसते गलिच्छ राजकारण होत आहे। ज्या दिवशी आदरणीय प्रधानमंत्री मोदी
सन्मान करत होते, देशाचा राम मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा महोत्सव होता, त्याच दिवशी लोकसभा टीव्हीचे आदरणीय दर्शनी सिंगजी माझा इंटरव्ह्यू घेतात, ज्यामध्ये पद्मश्रीच्या लेवलचे लोक होते, सगळे पद्मश्रीवाले लोक होते, त्यामध्ये आध्यात्मिक गुरु म्हणून मला घेतलं आणि भारताची सांस्कृतिक परंपरा त्यामध्ये मी ठेवली. मग माझ्यासारख्या व्यक्तीला साधा महाराष्ट्राचा पुरस्कार मिळू नये? अरे मला नको, पण कमीत कमी तुम्ही ज्यांना दिला आहे त्यांच्याबरोबर माझ्या प्रोफाईलचं मूल्यांकन करावं, हे माझं प्रामाणिक मत आहे. मी MFA गोल्ड मेडलिस्ट आहे, नागपूर युनिव्हर्सिटीचा टॉपर आहे, त्याचा MA इन वेदांत ज्योतिष आहे, PhD आहे, डिलीट आहे. आणखी काय हवं आहे? ज्यांची प्रोफाईल निवडल्या गेली आहे त्याच्यापेक्षा माझी प्रोफाईल सरस आहे, मग मी मागे कुठे आहे? मला माझ्या कमीपणा दाखवाव्या, जेणेकरून मी माझी कमी सुधारू शकेल. की तुमची प्रोफाईल या प्रोफाईलमध्ये इतकी कमी पडते. बाकी मला काही म्हणायचं नाही. पुरस्कार योग्य व्यक्तीलाच दिला गेले पाहिजे, ज्याच्यामुळे येणाऱ्या पिढीला तुमचा सार्थ अभिमान वाटेल. नाहीतर आदरणीय राजकारण्यांनो लक्षात ठेवा, आज जे तुम्ही करतात आहे उद्या याचे परिणाम भोगायला तयार राहा. पेराल तेच उगवेल. याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाल झालं असेल असं वाटते का तुम्हाला? बिलकुल. ज्यांची निवड झाली आहे ते ऑलरेडी कलाकार निवड समितीवर होते महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनाच्या पुरस्कारावर. म्हणजे त्यांची ओळख असणार, त्यांचे लागेबांधे असणार. आणि आदरणीय मुनगंटीवार मला म्हणतात मी फक्त सही केली म्हणजे तुम्ही अध्यक्ष होते, तुम्ही तुमच्यासमोर कोणीतरी कागद आणून ठेवता आणि तुम्ही सही करता, तुम्ही विचारता नाही याच्या मागे पुढे काय आहे. मी कमिटीचे नावं विचारतो, त्यातल्या लोकांची नावं तुम्ही सांगत नाही. कमिटी उत्तर देईल, मी उत्तर देणार नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी गौड बंगाल आहे हे निश्चितच आहे. आणि नसेल तर पुन्हा रिवाईज करावं, त्यांची प्रोफाईल ओपन करावी सर्व जनतेसमोर आणि आमच्यासमोर सुद्धा, आणि आमची सुद्धा प्रोफाईल जनतेसमोर ओपन करावी आणि त्याची शहानिशा करावी की आम्ही खरं बोलतोय की खोटं बोलतोय याची. आमच्या घरी गायकवाड ब्रदर्स हार्मोनियम मेकर्स, हिराबाई बडोदेकर, बडे गुलाम अली खान साहेब, बडे मुन्ने खान साहेब, मोठमोठे गायक वादक आमच्या घरी यायचे. आम्ही यातले तज्ज्ञ मानले जातो. लता मंगेशकर जेव्हा प्रथम आल्या होत्या तेव्हा आमच्याच घरी आल्या होत्या. जेव्हा या खानदानीतला मी आहे तर माझं मन तर दुखावलं जाणार आहे, पुरस्कारासाठी नव्हे तर हे जे अयोग्यपणा चालू आहे, अपात्र व्यक्तीला वरती आणणं सुरू आहे आणि ज्यामुळे एक वेगळा चुकीचा संदेश देशाला जातो आहे. भारताची संस्कृती आणि परंपरा नष्ट करण्याचं हे जे यांनी पायमल्ली करण्याची जी यांनी प्रथा चालवली आहे याला कुठे तरी आळा बसावा आणि भारत पुन्हा विश्वगुरु व्हावा आणि त्याची संस्कृती यांची परंपरा त्याला पुनश्च लावावी आणि सत्यमेव जयते हे वाक्य पूर्ण व्हावं. कुल आदरणीय मुनगंटीवार साहेबांना काय कळतं हो सांस्कृतिक घेतलं? गणानाम गणपती गणेश लंबोदर सोहे भुजाचार्य गदंत चंद्रमा लाटराजे ब्रह्मा विष्णू महेश दे तालद दे ध्रुवपद गावे आता विचित्र गणनाथ आज मृदंग बजावे. काय करतो यांना? घट धरात धर धरत ध्यान दिन 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 धर धर तिनं तिनं तकेला तजगेला दिगे दिनागे दिनागे ता प्रधान कृतक धरान तरान धा कृतक धरान तरान धा कृतक धरान तरान. काय करणार आहे त्यांना याच्यातलं? नाही करणार आहे ना. तर अशा वेळी महाराष्ट्र सरकारला अक्कल नाही थोडीशी. जे मुख्यमंत्री आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्र्यांची मिसेस तर गाणं गाते ना, त्यांना तरी थोडंसं माहित पाहिजे. त्यांची मी भविष्यवाणी केली होती तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं मला मराठा भूषणचा पुरस्कार दिला. इथे लागलाय मराठा भूषणचा पुरस्कार. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या हातून घेतलाय आणि आदरणीय गुरुमाता म्हणजे त्यांच्या मिसेस मला चांगल्याने ओळखतात आहे. मग त्यांना हे कळायला नको की तिथे त्या क्षेत्रातलाच व्यक्ती हवा, की कोणत्याही व्यक्तीला बसवून द्यावा आणि कोणत्याही व्यक्तीला निवडून द्यावं. म्हणजे तुम्ही कलाकारांच्या आत्म्याशी खेळताय. आणि लक्षात ठेवा कलाकार हा भगवंताच्या जवळ असतो आणि जर कलाकाराच्या आत्म्याचा तळतळाट घ्याल तर तुम्ही कुठेच राहणार नाही, हे लक्षात ठेवा.